नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वांचं आपल्या हौस सखी स्वाती या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आता मोबाईल दुरुस्त झाला आहे, त्यामुळं माझी कामं करायला मला छान वाटते. आणि आज गुरुवार असल्यामुळं छान उंबरट्याला हळदीचं लेपन आणि बाकीची सर्व देवपूजा छान प्रकारे करून घेतली. कारण माझ्या काम करण्याचा उत्साह, छान देवपूजा झाली तर मला अजून जास्त छान काम करायला आनंद वाटतो. भक्तीला आज खायचे होते पोहे. शाळा होती तरीही ती म्हणली, मम्मी मला पोहे खायचेत. मग म्हणलं चला तिच्यासोबत सगळ्यांनाच होईल. त्यानंतर दिवसभराची कामं, त्यांना शाळेत सोडून यायचं, हे तर सगळं केलंच. आणि काही ना काही दिवसभर काम तर चालूच असतं. त्यानंतर संध्याकाळी मुली आल्यानंतर चहा केला आणि सर्वांनी आम्ही चाही घेतला. चाही घेत घेत त्यांचं दिवसभर शाळेचं काहीतरी बोलणं किंवा आमचंही काहीतरी सांगणं चालत असतं. मला तर शाळेतून आलं की त्या काही ना काही सांगतच असतात. आणि आज शाळेतून येता येताच काय केलं त्यांनी, त्यांच्या पप्पांसोबत आल्या, त्यामुळं आज करायचा होता त्यांना पिझ्झा. म्हणून आज सगळं सामान घेऊन आले होत्या. आणि म्हणलं मग आता करायचं आहे तर सगळ्यांनी मदत तर केली पाहिजे. आणि तसं त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्या करायच्या म्हणलं की मग मदत करायलाही तयार असते. कारण भक्ती तर आधीच म्हणली होती, मम्मी मी तुला करू लागते. का तर तिला तिच्या आवडीच्या गोष्टी असल्या की काम करायला आवडतं. एरवी जरा जरी काम सांगितलं तरी मग तिच्या मनात असलं तरच ते काम करायचं, नाहीतर मग नाही करायचं. असंही तिचं. ओरडल्यानंतर तर करणार, पण मनापासून केलेलं वेगळंच पडतं. त्यानंतर बाकीचंही काम होतं. शाळेतून आल्या तरी त्यांचे शाळेचे डबे घासून ठेवायचे, बाहेरचं झाडून काढायचं. थोडा पाऊस कमी झाला की बाहेर सगळा धुरळा आणि सगळं वाऱ्यानं येतं, त्यामुळं ते झाडून काढल्याशिवाय ते काही बरं वाटत नाही. हे रोजचंच झालं आहे आता. आता पिझ्झा करायचा आहे तर भक्तीसुद्धा म्हणली की मी मदत करू लागते. मम्मी मी तुला कांदा चिरायचा आहे, कांदा चिरून देते, टॅमॅटो चिरून देते. आवडीची गोष्ट करायची असली की सगळ्यांना मनासारखा आनंद असतो. चला आता भक्ती तर मदत करू लागते, मग आता त्यांचं करून तर द्यायलाच पाहिजे. ती मला आधीच म्हणली होती, मम्मी कांदा कापायचा असला तर मी कापून देते. आणि तिला असा कापायचा होता म्हणून म्हणत होती. हे मला नंतर कळलं. मी तिला म्हणत होते बारीक बारीक काप. कारण यांचं कसं असतं, आवडीनं सर्व म्हणजे असं त्यांना दिसताना आवडतं, पण खायला गेलं की कांदा टॅमॅटो असलं काही खाऊ वाटत नाही, ते बाजूला काढून टाकतात. म्हणून बारीक चिरायचं असं माझं म्हणणं होतं, पण तिचं नाही, तिला तसंच करायचं होतं. त्यानंतर संध्याकाळी आरती केली. जय देव जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी. देशापासून सोडी तोडी भोपाशा, अंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा, नरहरी तल्लीन झाला पदपंकज लेशा. जय देवी जय. आणि आकांना भक्ती म्हणत होती खाऊन बघ पिझ्झा, पण नाही, त्यांना काय आवडत नाही, ते त्यांनी नाही खाल्लं. म्हणलं त्या म्हणल्या तुम्ही खावा, मला आवडत नाही. आणि आका इथं भाजी नीट करत होत्या. कोणती भाजी ती उद्या तुम्हाला नक्की कळेल. त्यांना ती भाजी आवडते आणि मलाही आवडती. मग पिझ्झा करायचा होता. पिझ्झाची रेसिपी तर सगळ्यांना माहितीच असेल आणि करतही असतील सर्वजण, पण आम्ही आमच्या पद्धतीनं केला. कारण मुलींना खूप काही त्यातलं माहिती आहे आणि मला काही एवढं जास्त माहीत नाही, पण त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना तसा करून दिला. कारण स्वयंपाकही करायचा होता, स्वयंपाक केला. आणि त्यानंतर आम्ही आरती तर आधीच केली होती आणि सर्वांनी जेवणही केलं. आणि रोज नाही, पण कधीतरी अशा गोष्टी त्यांनाही आवडतात, त्यामुळं त्यांना करूनही दिल्या पाहिजेत. कारण दररोज तर आपण त्यांच्या मनासारख्या गोष्टी करत नाही, पण काहीतरी वेगळं म्हणून आपल्यालाही आणि त्यांनाही त्या गोष्टी छान वाटतात, त्यामुळं कधीतरी वेगळेपणही केलं पाहिजे. आणि तिचं जास्त डेकोरेशनवरच भर असतो. आणि या रिमोटकडं लक्ष देऊ नका, तो रिमोट कायम आमच्यासोबतच असतो. जर कुणी घेतला तर कसं व्हायचं आमचं, म्हणून तो काहीही करत असले तरी आमच्यासोबतच असतो. तिला किती म्हणलं बाजूला ठेव, नाही, तिला ते जमतच नाही. काम करू लागती, पण लक्ष तर टी व्हीकडेच असतं. आणि लहान आहे तोपर्यंत चालायचंच, मोठं झाल्यावर परत एवढं कुठलं टी व्ही बघणं होतं आहे. माझंही असंच होतं. लहान होते तोपर्यंत मलाही टी व्ही बघायला आवडत होता, पण आता मीही जास्त टी व्ही बघत नाही. जास्त म्हणजे आता तर माझ्या टी व्हीचा जास्त हेच येत नाही. कारण दोघींकडं रिमोट असला की दुसऱ्या कुणाला टी व्ही बघण्याचा चान्सच नाही मिळत. त्यापेक्षा त्याच्याकडं मी तर जास्त लक्षच देत नाही. जाऊ द्या, जोपर्यंत लहान आहेत तोपर्यंत प्रत्येक गोष्टीची हौस करून घेऊ दे.
आणि पिझ्झा तर केला आणि तो छानही झाला होता. सर्वांनी आवडीनं खाल्ला आणि आवडीनं खाल्लं की खरंच मला मनापासून समाधान वाटतं. अक्कांनी ही भाजी नीट केली होती आणि त्यानंतर हा कचराही कॅरीबॅगमध्ये भरून त्यांनी तो बाहेर टाकून आल्या. आणि थोडा वेळ जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर बसलो होतो. थोडा थोडा बारीक पाऊस येत होता आणि खूप छान वाटत होतं. पाऊस बारीक बारीक येत होता. फुलं तर समोरच्या झाडाचे खूप छान आले होते. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि एक कमेंट करूनही जरूर सांगा. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. नमस्कार.